सिन्नर विधानसभा मतदारसंघ. सिन्नर विधानसभा मतदारसंघ हा पूर्वी पेशवाईच्या काळामध्ये देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये गाजलेला मतदारसंघ आहे आणि येथील वावी परिसरातील शाहीर परशुराम यांनी या मतदारसंघामध्ये संपूर्ण सिन्नरचं नाव सगळ्या मराठी लोकांमध्ये प्रसिद्ध केलेलं आहे. आणि तसाच प्रकार नंतर दुसरा झाला भिकोसा या माखा क्षत्रिय सिन्नरबिडी. म्हणजे असे जे लोक होते त्यांनी या सिन्नरचं नाव सर्व देशामध्ये मराठी लोकांमध्ये परराष्ट्रामध्ये सर्वत्र केलेलं आहे. तर अशा या मतदारसंघामध्ये जेव्हा लोकशाही आली 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर जेव्हा हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी किंवा त्याच्यानंतर हे भाजप जनता पक्ष, त्यानंतर परत अजित पवार गट आणि शरद पवार गट, परत मनसे असे अनेक फाटाफुटी पक्ष झाल्यानंतर अनेक आमदार गेले, अनेक खासदार निवडून गेले. काय कोणाच्या लोकांमध्ये याचं नावही राहिलेलं नाही की या मतदारसंघामध्ये कोण कोण होतं आणि कोण कोण नाही. तर हा जो मतदारसंघ आहे हा थोडासा दुष्काळी भागाचा मतदारसंघ आहे आणि सिन्नर वावी किंवा इकडं जे सर्व अगदी संगमनेरच्या पासून करेघाट्यापासून जे सुरू होतो नांदूर शिंगोटे आणि या सगळ्या भागामध्ये एक सर्वाचं म्हणजे पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि येथे काय होतं आहे, एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, आता या मतदारसंघामध्ये माणिकराव कोकाटे हे अजित पवार गटाचे आहेत आणि उद्धव सांगळे हे शरद पवार गटाचे आहेत. हे असे दोन उमेदवार एकमेकाविरुद्ध निवडणूक लढवत आहेत. आता राजकारण पूर्वीसारखं राहिलेलं नाही आहे, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे. आणि आमचे लोक मात्र हे सर्वसामान्य जनता मात्र अजूनही एक पक्की आहे. त्यांना काय म्हणायचं, सच्चे कार्यकर्ते आहेत. आणि ते दुसरे काय म्हणते, शिवसेनेच्या लोकांना तर त्यांना एक वेगळंच नाव दिलेलं आहे की आमचे हे जे शिवसैनिक आहेत हे पक्के कार्यकर्ते आहेत, सच्चे कार्यकर्ते आहेत. आणि एक वेगवेगळ्या पद्धतीचं शिवसैनिक म्हणजे हा एक सच्चा शिवसैनिक असतो किंवा इतर पक्षाचं काँग्रेसचा हा सच्चा काँग्रेस कार्यकर्ता आहे वगैरे वगैरे. तर हा जो प्रकार आहे हे लोक जे असतात हे एका रात्रीत पक्ष बदलतात आणि दुसऱ्या पक्षात जातात स्वतःच्या स्वार्थासाठी. अनेक मतदारसंघामध्ये तसं घडलेलं आहे. त्यानंतर आम्हाला इकडून उमेदवारी मिळावी, तिकडून उमेदवारी मिळावी. आम्ही फक्त समाजाचं प्रबोधन करतो, कारण या समाजामध्ये व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. काही या पक्षाचे कार्यकर्ते असतात, काही दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते असतात, काही तिसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते असतात. यांना वाटतं आमचा उमेदवार निवडून यावं, त्यांना वाटतं आमचा उमेदवार निवडून यावं, तिसऱ्याला वाटतं आमचा उमेदवार निवडून येतात. परंतु त्यांनी मतदारसंघाचा विकास करणं जे आवश्यक असतं तो तशा पद्धतीत होत नाही. अजूनही आमच्या माता भगिनी ज्या आहेत खेडेपाड्यामधल्या, तर त्यांच्या डोक्यावरचा हंडा अद्याप उतरलेला नाही, पाणी प्रश्न सुटलेला नाही, रस्त्यामध्ये एक जे पक्के आणि भक्कम रस्ते करायला पाहिजे तो नाही आहे. म्हणजे गावागावाला जोडणाऱ्या रस्त्याचा प्रश्न अद्यापपर्यंत तसाच आहे. पावसाळ्यात रस्ते वाहून जातात. आणि एक जनरली आपण जर बघितलं तर जे आमदार निवडून जातात परत तेच आमदार परत निवडून जातात महाराष्ट्रामध्ये. आमचं एक महत्त्वाची गोष्ट एक सर्वात सांगायची की 5 वर्षामध्ये एखादा चांगला कार्यकर्ता असा संपूर्ण मतदारसंघात निर्माण होत नाही का? प्रत्येक वेळेस तोच आमदार, प्रत्येक वेळेस तेच लढाईत. म्हणजे अद्यापपर्यंत आपणही ह्या मोगलांच्या काळामध्येच राहतो आहोत का? ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडून येण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला मत देण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला एकंदरीत सर्व काही मिळवण्याचा अधिकार आहे. मग असं काय घडतं की हे लोक एकंदरीत परत तेच. आणि पक्षाचं जर बघितलं तर पक्ष हे निधीसाठी निर्माण झालेले आहेत. मग या पक्षाकडं एवढा कोटी निधी कंपन्याकडून घेतात. पक्ष निधी हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि मग तो निवडणुकीसाठी वापरतात. आता मध्यंतरी तर असं झालं होतं की हे लोक काही टक्केवारी घेतात किंवा
एक निधी जो असतो एक त्यामधून पक्षाचा जो निधी उद्योगाकडून देतात त्याने घेतात आणि त्यानिमित्त त्या उद्योगांना संधी देतात. तर लोकशाहीचं हे जे प्रबोधन आहे की सर्वसामान्य माणूस हा निर्भयपणे आणि एकमेकाच्या विषयी एक सर्वसामान्य जनतेच्या विषयी जत्रेला सर्व काही लोक येतात आणि देव एकच असतो आणि तशा पद्धतीने सर्वजण काही त्याचं भेदभाव काय करत नाही. पण ही निवडणूक ही जत्रेसारखी झाली पाहिजे, असा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कुणी निवडून येऊ, आपल्याला त्याच्यामधून काही महत्त्वाचं यांच्यापासून काही तूप मिळणार आहे आणि याच्यापासून काही तेल मिळणार आहे, असं काही मिळत नाही. कोणाकडून काहीच मिळत नाही आहे, एक लक्षात घ्या. आणि बहुसंख्य मतदारसंघामध्ये पण दुसरी एक गोष्ट महत्त्वाची येते. साहेब मीटिंगमध्ये तुम्हाला भेटू शकणार नाहीत. साहेब मुंबईला गेलेत, ते तुम्हाला भेटणार नाहीत. साहेब अतिशय कामामध्ये आहेत, ते तुम्हाला भेटत नाहीत. आणि तिसरी या मतदारसंघामध्ये किंवा इतर मतदारसंघामध्ये एक घराणेशाहीचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. आता इतर जे शेजारचे जे मतदारसंघ जर बघितले तर तिथं तोच मतदारसंघ आहे. अकोले, संगमनेर का असू द्या, तुमचा इकडचा कोपरगाव असू द्या किंवा येवला येवला तर आता नवीन झाला. परंतु हे जे मतदारसंघ आहेत हे कायम त्याच पद्धतीने तेच लोक आणि त्यांना निवडून यायचं. कारण दुसऱ्या उमेदवाराला ही संधी देत नाहीत. दुसऱ्या उमेदवाराला आपल्यापेक्षा मोठं होऊ देत नाहीत. जे जास्त केलं तर कृषी उत्पन्न बाजार समितीचं सभापती 1 वर्ष करायचं, बाजूला करायचं. पंचायत समितीचं सभापती करायचं, 1 वर्ष करायचं, बाजूला करायचं. कारण त्याचं नाव संपूर्णपणे गेलं नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, एक जातीपातीचा एक प्रश्न होतो. हा आमच्या समाजाचा आहे. समाजाचा असला म्हणून तो काय संपूर्णपणे समाजाचं भाग करत नाही. समाजाचं आता संपूर्ण जे महाराष्ट्रामध्ये समाजाचे आमदार निवडून गेले, त्याच्याविरुद्ध मनोज जरांगेंनी खूप उपोषणसुद्धा केलेलं आहे. तर हे जे प्रबोधन असतं हे महत्त्वाचं आहे आणि ही निवडणूक खेळीमेळीमध्ये झाली पाहिजे. आणि हे पत्रकार लोकांना तुम्हाला काही समजतं का नाही का, तुम्ही कशा पद्धतीने हे करता, तुम्ही यांचीच बाजू घेत, आम्ही कुणाचीही बाजू घेत नसतो, आम्हाला त्याच्यामध्ये काही हे नसतं. फक्त ह्या समाजाचा किंवा या भागाचा विकास झाला पाहिजे, तो भाग कधीच होणार नाही. म्हणून सिन्नर हा एक महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ज्या माणसाने काम केलं हातामध्ये सुईद्वारा घेऊन शाहीर परिश्रम, त्याचं आजही नाव निघतं. त्यानंतर बीडी क्षेत्रामध्ये तो एक महत्त्वाचं केलं आहे. तर अशा पद्धतीचं ज्यांनी काम केलं तर ते लोक सिन्नरचे जे असतात तर त्यांच्या संदर्भामध्ये व्यवस्थितपणा असे काय पदाधिकारी आले गेले त्यांचं नावं नाही. तेव्हा कट्टर शिवसैनिक, कट्टर म्हटल्यानंतर असा कट्टर म्हणजे त्यांनी पक्ष बदलायचा, दीड मिनिटामध्ये पक्ष बदलायचा. परंतु जो त्याचा मतदार आहे ना, त्यांनी काहीच करायचं नाही. त्यांनी त्याच्याबरोबरच हेलपटत राहायचं, इकडून तिकडं सतरंजी उचलायचं काम करायचं फक्त. असं हे काँग्रेसने ठरवलेलं आहे. आणि त्यावेळेपासून म्हणजे 1947 पासून, 52 पासून, 57 पासून, कारण हे भाऊसाहेब हिरे जोपर्यंत होते 1950 1960 पर्यंत त्या माणसासारखा माणूस होणं शक्य नाही आहे. आणि त्याचं कारण हे सांगायला तुम्हाला एक विशेष असं वाटलं पाहिजे की त्या माणसाने एकात एक म्हणजे सर्व मोरारजी देसाईला गुजरातला विरोध केला होता आणि त्यांनी विरोध केल्यामुळं मोरारजी देसाईचं राज्य इथं आलं नाही. नाहीतर आपला महाराष्ट्र हा द्विभाषिक राहिला असता. गुजरात आणि महाराष्ट्र एकत्रच राहिला असता. स्वतंत्र महाराष्ट्र झाला नसता. तर हे सर्व श्रेय भाऊसाहेब हिरे यांचं आहे. पण आता त्यानंतर एक बघा, त्याच्यानंतर व्यंकटराव हिरे आले, त्याच्यानंतर पुष्पाताई हिरे आला, त्याच्यानंतर आपले प्रशांत हिरे आले आणि त्याच्यानंतर आता अद्वै हिरे हे. पण जी माणसामध्ये धमक त्या माणसामध्ये असते, त्यांच्या मुलामध्ये, नातवामध्ये वगैरे नसतात. कारण ते नंतरचे त्यांना खूप इस्टेटी वगैरे मिळाले असतात आणि ते तसं काही नसतं. जो गरीब माणूस जो काम करू शकतो पहिल्यांदा, तर त्याच्यानंतर ज्यांना सर्व सुखसोयी सगळं काही मिळालेलं आहे, ते गरिबाचा विकास काय करणार, हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये आहे. तर या मतदारसंघामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, कुणी निवडून आलं आणि कुणी किती हे केलं तरी फक्त विकासाच्या मुद्द्यावरच या माणसाला निवडून द्यायचं. दुसरी गोष्ट, हा आमदार किंवा खासदार आम्हाला जो येईल तो आम्हाला कायम भेटला पाहिजे आणि आमचे प्रश्न त्यांनी सोडवले पाहिजेत, अशा पद्धतीचा मतदारांनी विचार करून त्यांना निवडून द्यावं.
अशी एक भाषा आहे. पण शक्यता काय सांगायची, शक्यता मागच्या वेळेस सांगितलेलं आहे. 2019ला काय झालं होतं ते. 2019ला 2-3 हजार मतांनी हे राजाभाऊ वाजे आणि माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये निवडणूक झाली होती. 2-3 हजाराचा मताचा फरक पडला होता. शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांना 94,939 मतं मिळाली होती आणि माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते, ते विजयी झाले. त्यांना 97,000 मतं मिळाली होती. म्हणजे फक्त 3,000 मताचा, म्हणजे 50% राजेभाऊचे लोक बाजूने होते आणि 50% इकडच्या बाजूने होते. म्हणजे अशा पद्धतीने तेव्हा मतविभाजन न करता आपला जो विकास करीन त्याला निवडून देणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि सर्वसामान्य दृष्टिकोनातून आपण लोकशाहीच्या मार्गाने, घटनेच्या मार्गाने सत्ता, बंधुत्व, त्यानंतर स्वातंत्र्य आणि एक आपलं वैचारिक स्वातंत्र्य मिळण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील राहा आणि योग्य उमेदवाराला मतदान करा. आमचं ATM चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त लाखो लोक बघत असतात, शेअर करत असतात, कॉमेंट करत असतात. आपणही कॉमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.